चांदीला आमच्याकडे बघवत नाही तर बिचारी मॉलिश करते. असते घे तुला मी काहीतरी खायला घेईन शिर्डीला गेल्यावर. आपली दिंडी कशी चालते? आपली दिंडी आखरी डेपोत मारा डेपोत जाते. अरे याच तिन्ही गाड्या पडतात माग. इंजिन जात पुढं पण डबं हे सगळं माग पडतात. थंडी आहे. मस्त शेकोटी पेटवले. बाबा बाबा काय भारी वाटते. तुम्हाला किती वर्ष झाले? 15-16 वर्ष झाली. का तू नवघरच्या दिंडीत नव्हता? नव्हताच. मी सायंकाळ सकाळ. तर आज आहे आमच्या पदयात्रेचा 6वा दिवस. काय बोलाल? आज खरं तर बघितला या दिंडीतले प्रत्येक माणूस एकदम प्रिय आहे आणि त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघितला ना की असं वाटतं की साईबाबांच्या या दर्शनाची ओढ लागलेली आहे. ते बरोबर आहे. चला आता इथचा प्रवास करूया. आणि आज तर फुल धमाल आहे. मस्ती आणि एवढे नाचणार आहोत ना. डीजे वगैरे येतात तर नक्की बघा ब्लॉग. चला. ओम साईराम. ओम साईराम. आता आम्ही मंचर शहरात. बापरे थंडी आहे. चिकार थंडी आहे बघा. चिकार वाफा निघतात. बापरे एकदम डेंजर थंडी आहे. आणि चाललोय आम्ही 1 तासाच्या वरती चाललोय. आणि पाय सुजलेत. काका काय बोलताय? काय बोलता? आजची थंडी बघितली थोडीशी आज थंडीची सुरुवात झालेली आहे. थोडीशी ना भरपूरच आहे. भरपूर आहे. बऱ्यापैकी थंडी आहे आणि चालता वेळेस सगळ्यांना आनंद वाटत कारण थंडी होती म्हणून व्यवस्थित मस्त चालतात. 4 दिवस गरमी खूप होती आणि गरमीची मुलं नाही आम्हाला बरोबर जास्त त्रास झालेला आहे. आज मात्र मस्त लोक फ्रेश आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची स्माईल आहे ना लाजवाब. व्हॉट अ स्माईल. बापरे फक्त मला सर्दी नको होऊ दे बस. जर सर्दी झाली तर संपला विषय. कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाव.
धरणाचं पाणी सोडलंय. फायनली 2 तास चालल्यानंतर आम्हाला पोचायलाच नाही भेटला. आम्ही एवढं पाठीमागं होतो आणि आता आम्ही इथे नाश्ता करायला आलो. खूप भारी असं मंदिर आहे, त्याला दाखवते. साईबाबांचंच आहे. पुरी भाजी आमच्या ताई खरोखर पुरी भाजीचा आस्वाद घेताना घेतला पण ना घेताना खाता ना काय नाही. पापा 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 इतना नहीं खा सकते. निकालो निकालो. हाँ बस शेंगा आहेतच वाटतं.
काय बोलता? माझे मित्र लाईक करतात. हा माझे मित्र येते कामावर लाईक करतात. हो करतात. काल फोन आलता मला. हा बोलतो मस्त व्हिडिओ करतो. थँक्यू सांगा त्यांना. असाच सपोर्ट करत राहा. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. चला आता मस्तपैकी नाश्ता करतो, जरा आराम करू आणि मग परत चालायला लागू. जेवायला कुठे थांबायचं आहे? जोरात बोल. हा चला. नाश्ता वगैरे केला आणि आता निघालो. तर आता जेवणासाठी थांबू तिकडं, पण कॅपॅसिटी सगळी संपली. पण आता काय जायचं तर आहे शिर्डीला. चला जेवणाच्या ठिकाणी जाऊन. वाजले किती? 11 वाजलेत आणि आम्ही जेवणाच्या ठिकाणी पोचलो. बघा किती मस्त रांगोळी वगैरे काढले. पाय वगैरे एवढा सुजलाय ना, तर असं वाटतंय जेवायला पण नको की काय नको, गप झोपावा. म्हणजे आपण जेवायला थांबलो तिथं. हे कुठे आपण थांबलो? हे नारायणगाव मध्ये माननीय श्री बोरकर साहेब यांच्या निवासस्थानी आपण थांबलेलो आहोत. दरवर्षी याही ठिकाणी आपण थांबतो. तर आज आपण इथे बाबांची नैवेद्य आरती झाल्यानंतर आपण इथे महाप्रसाद घेणार आहोत आणि मग महाप्रसाद झाल्यानंतर मग आपण पुढच्या प्रवासाला आपण वस्तीच्या ठिकाणी जाणार आहोत. पुढचा प्रवास बोलले ना म्हणून हसायला आलं मला. बाबा हे बघा, आज एवढे चाललो तर पाय पण सुजलाय बेकार. या लास्टच्या निशाणावरची अशा धावत आले जसे मॅरेथॉन. ते आई पायवरती करून झोपल्या. तर मला असं होत्या की बोलते तू चालायचीच नाही, घरी जाशील. आणि मीच पहिली असते सगळ्यांशी यांचे. आणि मला बोलवते आणि आता बोलताना की आम्ही घरी चाललो बजाला. काही बोललो नाही आम्ही. बोलताना त्या बोलताना की आता बजाला. मग तुम्हाला काय वाटते आता आलेले दिवस तुम्ही चालशील का नाही? असंच पडून लोकांना त्यांच्या जागेवर शाकलून. आमचा हक्क आहे, आम्ही गार झोपून गेले. चांदीला आमच्याकडे बघवत नाही तर बिचारी मॉलिश करते.
असते घे तुला मी काहीतरी खायला घेईन शिर्डीला गेल्यावर. ही बाबा नको एवढं रागाशी नको. माझे अध्यक्ष आणि आताचे विद्यमान उपाध्यक्ष इरामन पाटील यांना माझी विनंती असेल, आपणही बाकीच्यावर जायचं आहे. भाऊंच्या वतीनं त्यांचंही यथोचित मान सन्मान येथे आपल्याला पाहायला मिळतोय. मायेचे उद्धार शाल आणि मंगलेचे प्रतीक असणारं श्रीफळ देऊन त्यांचाही येथे यथोचित मान सन्मान होत आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. दुपारचं जेवण करून घेऊ. चपाती, वरण, भात, हरभऱ्याची भाजी, लोणचा, बुंदीचे लाडू, कोबीची भाजी आणि पापड. मी पण नाही घेतला. चला आता मी जेवतोय. देऊ का आम्हाला? कारण आमचं काय झालंय फासल्या तर चला जेवूया आता आपण. सध्या आमची कंडिशन अशी झाली, हसू का रडू? बेकार कंडिशन, बेकार झापून झोपी. चला आता जेवून निघालो. वाजले 3. चला भेटूया पुढे. तर आता 1 तास चालल्यानंतर आम्हाला दिला आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम खा आणि थंड व्हा. दिंडी कशी आपली दिंडी कशी चालते? आपली दिंडी आखरी डेपो मारा डेपो होतात. अरे याच तिन्ही गाड्या पडतात माग. इंजिन जात पुढं पण डबं हे सगळं माग पडतात.
त्यानंतर भाऊंचं सुद्धा एक अक्षर होताना दिसते आपल्याला. तो पण झाला प्रत्येक श्रीफल आणि एक छोटीशी भेट का होईना आमच्या दिंडीची आठवण म्हणून त्यांना ती सन्मान चिन्ह देऊन भाऊंचं आणि ताईंचं टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचं आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. आनंद कोटी ब्रह्मांडनाथ राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. जेवायला या. वरण भात, जिलेबी, चपाती आणि मुगाची का मटकीची भाजी. कसे कसे चालतो आम्ही कसे असे आणि तिच्यासाठी सगळ्यांना धक्का देईल सुटले याच्यासारख्या मना असता ही आली धक्का कोण मारताय. बाबा तुम्हाला किती वर्ष झाली म्हणजे तुम्हाला इथे येऊन? 17 वर्ष नाही तरी सांगा तुम्हाला किती वर्ष झाली या याच्यात येऊन? 20 पूर्ण कंप्लीट. नवघर पासून आम्ही आहोत या दिंडीत. तुम्ही पण? तुम्हाला किती? गॅप पडला पण 17 म्हणजे बाबांशी कमी. पण बाबा तुम्ही 20 वर्ष झालं पण आमच्यामुळे तुमच्या पायाला ओढाले बरोबर आमच्यामुळं. तुम्हाला किती वर्ष झाले इकडे या उजेडात? हा तुम्हाला किती वर्ष झाले? मी मंडळाचे संस्थापकच आहोत. किती वर्ष? 16 वर्ष 16 वर्ष झाले. ही मंडळ 16 नवघर पासून 20 वर्ष झाली असते याला. तुम्हाला किती वर्ष झाले? 16 वर्ष झाली. का तू नवघरच्या दिंडीत नव्हतास? मी संजय दादा या हिरामन दादा आम्ही सगळे 16 वर्ष झाले. अशी चालणारी माणसं आम्हाला तर वर्ष 16 वर्ष आम्हाला वर्ष झाले. दादा साईराम तुम्हाला किती वर्ष झाली? मला 14. आम्ही आम्हाला नाश्ता पण नाही जेवण. मग तुम्हाला चांगलाच अनुभव आहे. आम्ही नवीन आहोत. अनुभव काय 16 वर्ष मी असलेच लोकांना वरीत घेऊन येते. देत आहे गाणी कसलं आहे. असलेच माणसांना घेऊन वरीत मला पहिल्या दिंडीला कोणी आणलं माहिती काय? कमलाकर, संजय पाटील, टाटा फुलटे. थंडी आहे मस्त शेकोटी पेटवले. बाबा बाबा काय भारी वाटते. तर जेवण वगैरे झालं आपलं. आता पाय वगैरे दुखते म्हणून लवकरच झोपूयात. भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय गुड नाईट. ओम साईराम.